नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा नवले. दिवाळी दसरा ही म्हणजे खरं तर उत्सवाचे आनंदाचे क्षण असतात. आज सप्तर्षीच्या इतिहासात सुद्धा असेच उत्सवाचे आनंदाचे क्षण आलेत. प्रश्न पडला असेल की का, आणि त्याचं उत्तर आहे तो म्हणजे आमच्या सप्तर्षी परिवाराला अभिमानास्पद वाटावा, सगळ्यांसाठी अभिमानास्पद वाटावा असा आमचा सप्तर्षीयन प्रणव सुतार. नेमका प्रश्न पडला असेल तुम्हाला की याने एवढं काय केलं, एवढा छोटा दिसतोय, मूर्ती लहान कीर्ती महान, उत्सवाचे क्षण सप्तर्षीमध्ये का आले. तर अर्थातच मित्रांनो, भारतातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा अवघड समजली जाणारी जेई ॲडव्हान्स म्हणजेच IITची जी एक्झाम आहे ती क्रॅक करणारा आमचा प्रणवने ही एक्झाम क्रॅक करून आपलं स्थान जे आहे ते IIT तिरुपती कम्प्युटर सायन्समध्ये निश्चित केलं आहे. आणि मला आत्ता प्रणवला विचारावं वाटतंय की प्रणव, या यशानंतर कसं वाटतंय तुला? खूप आनंद झाला आहे, कारण IIT मध्ये जाईल असं मी जाईल असं मला कधी वाटलं नव्हतं. जी ॲडव्हान्समध्ये जी रँक आली त्याच्यामुळे मला IIT मध्ये ॲडमिशन मिळू शकत होतं आणि त्यामुळे ते तिथे मिळालं आणि तेही कॉम्प्युटर सायन्समध्ये मिळालं, जी ब्रांच मला पाहिजे होती, ज्याला एंडलेस स्कोप आहे असं म्हणतात. सो इतकं सगळं फेवरेबल झालं आहे अनपेक्षितपणे. सो मला फार बरं वाटतं आहे आणि त्यासाठी मी सप्तर्षी क्लासेसला फार धन्यवाद मानतो आणि आय एम व्हेरी सॅटिस्फाईड. थँक्यू. प्रणव, खरंच म्हणजे असं म्हणतात की ज्या वेळेला काही लोक मोठ्या गोष्टी करत असतात त्यावेळेला ती नम्र होत जातात, आणि तुझा नम्रपणा मला तुझ्या उत्तरामधनं जाणवतोय की हे अनपेक्षितपणे झालं नाही रे. अनपेक्षितपणे हे जाणं तुझा नम्रपणा याच्यापेक्षा वेगळं मी काही म्हणू शकणार नाहीये. इतकं सगळं सहज घडणं असं नाही होत. इतक्या अवघड समजल्या जाणाऱ्या एक्झामला तू क्रॅक करतोय आणि तरीही तू म्हणतोय की म्हणजे तुझ्या सगळ्या त्या उत्तरामधनं मला वाटतं की सहज झाल्यासारखं आहे, काही विशेष नाही. तर ते आमच्यासारख्या लोकांना थोडंसं अवघड आहे पचायला. एनिवे, गमतीचा भाग सोडूया. आणि प्रणव, मला सांग की या परीक्षेसाठी तू नेमकं कसं प्रिपेअर केलं होतंस? म्हणजे काय पद्धतीने तू ही IIT किंवा JEE ॲडव्हान्स क्रॅक केलंस? कसं प्रिपरेशन होतं तुझं? सुरुवातीला तर मी चुकीचं प्रिपरेशननी सुरुवात केली. मग सरांनी मॅमला सांगितलं की मी असं करतोय, तर सरांनी मला गाईड केलं. कारण सुरुवातीला मला JEEबद्दल जास्त माहिती नव्हतं, कारण इट वॉज न्यू फॉर मी. मला 10वी पूर्वी माहिती नव्हतं. पण मग मला सरांनी पद्धत सांगितली, बुक्स सांगितले, DPPs दिले, बुक्स दिले आणि त्याच्यानंतर रेग्युलरली काय काय करायला हवं, प्लस मी टाईमटेबलही बनवलेला. साठी स्वतःला कन्स्ट्रेंट केलेलं आणि अनेक फंक्शन्स अटेंड नव्हते केलेले वगैरे करून, आणि टेस्ट सरांनी छान दिल्या मला. त्याच्यामुळे एवढं सगळं एकदम परीक्षेसाठी फेवरेबल झाल्यामुळे चुकतंय. सो मॅम, तुम्ही म्हणाल्या की JEE एक्झाम जी असते ती कठीण असते, पण JEE ॲडव्हान्स जी आहे ती स्कोर करायला अतिशय कठीण आहे, पण रँक मिळवायला ती खरं तर सोपी आहे. कारण मुलं जे आहेत ते प्रश्नाला घाबरतात आणि मग ते त्यांचा कम्प्लीट परफॉर्मन्स देऊ नाही शकत परीक्षेमध्ये, बिकॉज त्याचे प्रश्न विचारण्याची पद्धत आणि प्लस डिफिकल्टी वगैरे मुलांच्या मनात भीती निर्माण होते. सो त्यामुळे ते तितकं परफॉर्म करू शकत नाही, त्यामुळे त्यांची रँक खाली जाते. सो जर आपण एक निर्भीडपणे कॉन्फिडन्सनी एक्झाम दिली तर आपण अनेक तशा मुलांना ओव्हरकम करू शकतो आणि आपली रँक फार छान येऊ शकते. सो हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आता म्हणजे कसं आहे JEEमध्ये की 50% मार्क्स जरी आपल्याला मिळाले तरी 3000च्या आसपास रँक मिळते. हे असलं कोणत्या इतर परीक्षेत फार रेअर आहे असं असणं. सो म्हणून रँक मिळवण्यासाठी जर आपण अशा पद्धतीने गेलो, जर आपण निर्भीड राहिलो तर आपली रँक चांगली येते. आता प्रिपरेशनच्या बाबतीत सांगायचं झालं तर JEEसाठी एक फिक्स्ड बुक नाही जशी CETसाठी कसं स्टेट बोर्डच्या बुकच्या बाहेरचा एकही प्रश्न येत नाही जनरली, पण JEE ॲडव्हान्ससाठी अशी फिक्स्ड बुक नाही आहे. सो महत्त्वाचं म्हणजे मुलं त्याच्या व्यतिरिक्त JEEच्या सिलेबसच्या व्यतिरिक्त अनेक गोष्टी करतात आणि त्यात वेळ वाया घालवतात आणि त्यामुळे मार्क्समध्ये ते दिसत नाही. पण जर आपण JEEचं सिलेबस, ऑफिशियल सिलेबस जे आहे ते पाहिलं
त्याच्याशी रिलेटेड जर आपण अभ्यास केला तर आपल्या केलेला अभ्यास मार्क्समध्ये इझिली कन्वर्ट होतो, जास्तीत जास्त कन्वर्ट होतो आणि त्याचा ऑफकोर्स फायदा होतो, ॲडमिशनमध्ये रँकमध्ये फायदा होतो. आणि प्रिपेरेशनच्या बाबतीत आणखी सांगायचं झालं तर आपण जे बुक्स आहेत त्यातले अनेक क्वेश्चन्स करायला हवे. मेन म्हणजे आपली जी डिफिकल्टी लेवल आहे त्याच्यापेक्षा थोडे एक लेवलवरचे डिफिकल्ट क्वेश्चन्स सॉल्व करायला हवे. त्यातून आपल्याला इव्हन टायमर लावून सॉल्व केल्याने अधिक फायदा होतो, कारण मग त्यांनी एक्झाम एन्व्हायरमेंटची फील येते. त्याच्यामध्ये आपल्याला तो जो अप्रोच आहे तो वेळेमध्ये प्रश्न सोडवणं हे बिल्ड होतं, ही ॲबिलिटी बिल्ड होते, स्किल एनहॅन्स होतात. सो तसं केलं तर JEE ॲडव्हान्स्डमध्ये एस्पेशली खूप फायदा होईल आणि अशी पद्धतीने प्रिपरेशन केलं तर रँक चांगली येते. आणि ऑफकोर्स मॉक टेस्ट सोडवणं, JEE ॲडव्हान्सचे प्रिवियस इयर पेपर्सला ॲनालाइज करणं ते महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला योग्य ते प्रश्न शोधणं पेपरमध्ये ते आवश्यक आहे. कारण तिथे काही प्रश्न जे असे असतात की ते इवन फर्स्ट ज्याला AR1 मिळते त्यालाही आउट ऑफ नसतात, तोही सगळे प्रश्न सोडवत नाही, त्यालाही सगळे प्रश्न पेपरमधले त्या टाईममध्ये सोडवणं जमत नाही. सो आपल्याला आवश्यक हे आहे की जे प्रश्न मार्क्स देण्यासाठी आहेत ते प्रश्न शोधणं. सगळे प्रश्न JEE ॲडव्हान्समध्ये मार्क्स देण्यासाठी नसतात. सो ते प्रश्न आपल्याला निवडता आले पाहिजे. त्यासाठी प्रिवियस इयर पेपर्स सॉल्व करणं, त्यांना ॲनालाइज करणं हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आणि असं केलं तर JEE ॲडव्हान्समध्ये एक चांगली रँक येऊ शकते. आणि आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे JEE ॲडव्हान्समध्ये काही प्रश्न केवळ कॅल्क्युलेशन चेक करण्यासाठी असतात. सो म्हणजे अगदी एक प्रश्न जो बोर्डच्या लेवलचा आहे असा आमच्या JEE ॲडव्हान्समध्ये विचारलेला, फक्त तर कॅल्क्युलेशन इतके होते की तो मला पण जमला नाही केवळ कॅल्क्युलेशन असल्यामुळे. सो एक गंमत सांगायची तर तुम्ही जिथे आहात, जितकी तुमची रँक आहे ती हाफ होऊ शकते की जर तुम्ही फक्त कॅल्क्युलेशन स्किल्स एनहॅन्स केले तर JEE ॲडव्हान्समध्ये. सो ही एवढं सगळं पाळलं तर एक चांगली रँक मिळू शकते असं मला वाटते. थँक्यू. ओके, प्रणव, खूप छान इनपुट्स तू दिले. आणि बोलताना तू एक वाक्य मगाशी म्हणलास की अशी कुठल्या किंवा अशा एक्झाम्स खूप रेअर आहे की ज्याच्यामध्ये 50%वर तुम्हाला 3000 रँक येतो. खरं हे वाक्य मला इतकं भावलं आहे मनाला, कारण 50% मिळून 3000मध्ये तुम्ही भारतामध्ये येता याचाच अर्थ परीक्षेची काठिण्य पातळी आमच्या सगळ्यांच्या लक्षात आली आहे. पण महत्त्वाचं तू त्यासोबत हेही सांगितलं सगळ्या JEE प्रिपेअर करणाऱ्या मुलांना की जे फार गरजेचं होतं की तुम्ही फिअरलेस व्हा, तुम्ही निर्भीडपणे त्या परीक्षेला, कठीण आहात म्हणून घाबरून नका जाऊ, निर्भीडपणे तुम्ही तुमचा परफॉर्मन्स आणि खूप सिलेक्टिव्हली, खूप स्मार्टली तुम्ही त्या परीक्षेला समोर जायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचा इनपुट तू सगळ्या JEE करणाऱ्या मुलांसाठी दिला. प्रणव, मला एक विचारायला तुला असं आवडेल की सप्तर्षीचा रोल नेमका या प्रिपरेशनमध्ये तू कसा सांगशील? सप्तर्षीचा तर फार मोठा वाटा आहे, कारण दहावीच्या पूर्वी मला JEE, NEET, CET हे माहिती नव्हतं. मला 12वी बोर्ड हे माहिती होतं, पण पुढचं सगळं मला अगदी पहिला जो सेमिनार होता अटेंड केलेला मी एंट्रन्सच्या विषयीचा तो सप्तर्षीचाच होता. आणि त्यातून मला मग JEE, NEET, CET बद्दल कळालं. आणि त्या परीक्षेची ओळख, त्याच्यामध्ये सिलेबस, त्याचा अभ्यास करण्याची पद्धत, कारण प्रत्येक परीक्षा ही वेगवेगळी आहे. सो प्रत्येक परीक्षेला आपण वेगळ्या पद्धतीने अप्रोच करतो ते सगळं. त्याच्यानंतर प्रिपेरेशनमध्ये अभ्यास करताना माझ्या ज्या चुका होत होत्या त्या दुरुस्त करण्यामध्ये खूप वाटा होता सप्तर्षीच्या टीचर्सचा. सब्जेक्ट समजून घेण्यामध्ये तर फारच, कारण टेक्स्टबुक जर आपण घेतली तर वाचायला, टेक्स्टबुक वाचून एंट्रन्स एक्झाम देणं ही फारच भीतीदायक गोष्ट वाटते, असंभव गोष्ट वाटते. पण त्याच्यासाठी टीचर्सची फार आवश्यकता असते. आणि त्या बाबतीत सप्तर्षीने जे शिकवलं ते इन्क्रेडिबल आहे. त्या पद्धतीने तसे टीचर्स सापडणं फार रेअर आहे खरं तर. आणि त्याच्यामध्ये नंतर पुस्तकं, बुक्स प्रोव्हाइड करणं, टेस्ट सप्तर्षीच्या ज्या होत्या त्या इतक्या चांगल्या क्वालिटीच्या होत्या, सिलेबस ओरिएंटेड होत्या, त्यामुळे एक्झामची फिलिंग आली. आणि मग पेपर देताना काही असं वेगळं काही करतोय असं नव्हतं वाटत. हे तर क्लासमध्ये पण होत होतं, अशी फिलिंग होती. त्यामुळे परीक्षेची भीती कमी झाली. ऑनलाईन टेस्ट ज्या होत्या त्यामुळे ऑनलाईन परीक्षेला फेस करायला प्रॉब्लेम नाही आला. जे शिकवणं होतं ते इतकं एन्जॉयबल होतं की लेक्चर्स इतके एन्जॉयबल होते की
एक लोड पडतोय आपल्यावरती, कोणीतरी फोर्स करतंय, फोर्सफुली आपण शिकतोय असं वाटलं नाही. शिकण्याची प्रोसेस जी आहे ती अतिशय स्मूथ पद्धतीने झाली. आणि अशा पद्धतीने जर शिक्षण मिळालं तर मग मार्क्स का नाही मिळतील. सो असं माझं मत आहे. सो सप्तर्षीचा खूप वाटा आहे माझ्या प्रिपरेशनमध्ये. थँक्यू प्रणव. तू जे काही इनपुट्स आम्हाला आत्ता दिले आणि तुला जे आमच्या सगळ्या टीचर्सचं टीचिंग आवडलं, तुला छान वाटलं, स्ट्रेसफुल नाही वाटलं, त्याच्याबद्दल खरंच थँक्यू. खूप इन्स्पायरिंग आणि मोटिवेटिंग आहे आमच्या सगळ्यांसाठी हे. मला असं तुला विचारायचं आहे की क्लासेसची इतकी भाऊ गर्दी आहे, म्हणजे JEE CET प्रिपेअर करून देणारी किंवा प्रिपरेशन होणारी अनेक क्लासेस आहेत, तर त्या क्लासेसमध्ये नेमकी सप्तर्षीची निवड तू का केलीस? तर माझी 10वी झाल्यानंतर सप्तर्षीने एक सेमिनार अरेंज केलेला होता की 10वी नंतर पुढे काय करिअरचे ऑप्शन्स वगैरे. सो त्या मला मी अटेंड केलेलं होतं आणि तिथे मला सगळ्या एक्झाम्सची माहिती मिळाली. त्याच्यापूर्वी मला एवढी माहिती नव्हती. सो ती माहिती मला मिळाली, ती माहिती मला आवडली. प्लस प्रिपेअर कसं करायचं त्याच्याबद्दल छान मार्गदर्शन केलं त्यांनी, ते मला आवडलं. त्याच्यानंतर क्लासचे जे रिझल्ट्स होते तिकडे त्यांनी पब्लिश केले ते पण चांगले होते. सगळं काही मला एक छान वाटलं की इथे आपण आपलं प्रिपरेशन फार चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटलेलं. आणि नंतर मग घरी गेल्यानंतर मी सप्तर्षीचे व्हिडिओज पाहिले, यूट्यूबवरचे लेक्चर्स पाहिले. ते पण मला एकदम जसं पाहिजे होतं तसेच होते की अशा पद्धतीने शिकवायला हवं, असंच एवढा हा कंटेंट त्यांनी मिस करायला नको, ही सांगायला हवं, एक्सप्लेन करण्याची पद्धत वगैरे ते एक मला आवडलं. नंतर मी ॲक्च्युअल लेक्चर्स पण अटेंड केले. त्याच्यानी तर त्यांनी तर मला फारच बरं वाटलं. इकडचं वातावरणही फार छान होतं, अभ्यास चांगला होईल असं वाटलं. सो इतकंच. आणि प्लस क्लासचं लोकेशनही मला फेवरेबल होतं अतिशय. इतक्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मी सप्तर्षीची निवड केली. थँक्यू प्रणव. तू सप्तर्षीची निवड केली हे खरंच आमच्यासाठी फार छान झालं, सप्तर्षीसाठी फार छान झालं. सो सगळ्या पॉईंट्स तू जे सांगितलेत ते मी ऐकत होते आणि मला छान वाटलं की एक तारा आमच्या सप्तर्षीमध्ये तुझ्या रूपाने ॲड झाला आहे. तर मला असं विचारायचं आहे प्रणव की जरी तू म्हणलास की मी असा अभ्यास केला किंवा काय, पण आम्ही 2 वर्ष सगळे सप्तर्षी फॅकल्टी तुला बघतोय आणि तू कशा पद्धतीची मेहनत घेतोय, तू काय करतोय, तू किती सिन्सिअरली करतोय हे आम्हाला डोळ्यापुढे दिसत होतं. पण या सगळ्या आत्ता या 2 वर्षामध्ये खरं सांगायचं तर तुझ्या एजच्या मुलांसाठी एक भयानक जाळं सध्या विणलेलं आहे आणि ते म्हणजे सोशल मीडियाचं जाळं, बरोबर, ज्याच्यामध्ये व्हॉट्सॲप म्हणू नकोस का इन्स्टा, फेसबुक असली नावं ही तुमच्या एजच्या मुलांसाठी म्हणजे जेवण आणि ही नावं अशी सोबतीची सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर मला असं विचारायचं प्रणव, ऑनेस्टली सांग की तुझा या सोशल मीडियावर किती वेळ गेला? सो स्मार्टफोनच्या बाबतीत बोलायचं तर माझ्याकडे स्वतःचा स्मार्टफोन नव्हता 11वी-12वीमध्ये. मी आईचाच वापरायचो आणि म्हणून कॉलेजमध्ये ट्युशनमध्ये तर वापरताच येत नव्हतं. घरी जेव्हा अभ्यासाव्यतिरिक्त आराम करायचा असेल तेव्हा मी तो घ्यायचो. आणि सोशल मीडियाबद्दल बोललं तर मी फक्त व्हॉट्सअप आणि यूट्यूबच वापरायचो. फेसबुक आणि इंस्टाग्राम तर मला अजून त्याचे प्लॅटफॉर्मची ओळख नाही आहे माझी झालेली. खरंच नाही, मला अजून माहिती नाही ते प्लॅटफॉर्म्स कसे आहेत ॲक्च्युली. सो मला व्हॉट्सॲप मी थोडंसं वापरायचं मित्रांशी बोलायला आणि कॉलेजच्या विषयी बोलायला. आणि यूट्यूबचा वापर मी थोडं एज्युकेशनल कंटेंटसाठी करायचो आणि यूट्यूबचा जास्त वापर मी मेडिटेशनसाठी करायचो, ज्याने अभ्यासातही फायदा होतो, कॉन्सन्ट्रेशन वाढते वगैरे. आणि सोशल मीडियाचा वापर कमी होता कारण स्ट्रेसचा फॅक्टर कमी होता, कारण सप्तर्षीमध्ये एज्युकेशन एन्जॉयबल होतं. त्यामुळे मॅम तुमचे लेक्चर्स केमिस्ट्रीचे तर असे म्हणजे आम्हाला कधी लोड पडला नाही केमिस्ट्रीचा. इतकं कठीण केमिस्ट्री असून सुद्धा हसून हसून तुम्ही शिकवायचे. सो इतकं हसत खेळचे केमिस्ट्री तुम्ही घ्यायचे, त्यामुळे स्ट्रेसचा विषय तर नव्हता इतका. त्यामुळे सोशल मीडियाला कडे वळण्याची इतकी आवश्यकताही पडली नाही. सो मोबाईलमुळे डिस्ट्रॅक्शनचा जो भाग होता तो इतका नव्हता, म्हणजे तो नव्हता. सो त्यामुळे त्याचा फरक नाही पडला इतका. हे खूप म्हणजे मला खूप छान उत्तर आवडलं हे प्रणव तुझं. आणि इतके इनपुट्स मला असं वाटतं
फक्त 11वी-12वीच्या पोरांना नाही तर इव्हन आमच्यासारख्यांना सुद्धा तुझ्याकडनं खूप सारे इनपुट्स मिळाले. याचं कारण असं की मुळात ज्या प्लॅटफॉर्मवर म्हणजे पहिली गोष्ट तुझ्याकडे अँड्रॉइडच नव्हता, बरोबर. हे मला असं कधी कधी होतं ना, असं काय वाव आश्चर्य असं मला ते झालं. आणि त्यानंतर तू ज्यावेळेला सांगितलंस की माझं फेसबुक आणि इन्स्टावर ते काय म्हणतात त्याला, तो प्लॅटफॉर्मच मला माहिती नाही, तर म्हणजे हे सगळं सध्या जे विरळे लोक असतात ना प्रणव, त्यातला तू आहे हे एकदा प्रूव्ह झालंयस. ओके, म्हणजे मला सांगायला आवडेल की बघा मित्रांनो, तुमच्यासाठी सगळे इनपुट तो देतोय, पण एक इनपुट मला यामध्ये या सगळ्या डिस्कशनमधनं हायलाईट करायचं आहे की जी लोक काहीतरी भव्य करतात, जी लोक काहीतरी भव्य करतात त्यांना असं फेसबुकवर फोटो टाक, इन्स्टावर फोटो टाक असलं काही करावं लागत नाही. ओके, ज्याला फेसबुक बनवायचं असतं, बरोबर आहे, तो स्वतः फेसबुकचे फोटो टाकत तिथे सुटत नाही. सो प्रणव, आय एम व्हेरी शुअर की इतकं भव्य तुझ्या हातून निश्चित घडणार आहे, कारण ज्या एजमध्ये ज्याची गरजच नव्हती ते तू परफेक्ट केलं आहे. आणि आता आय एम शुअर की तू पुढे पुढे असाच जात राहणार आहे. म्हणजे मला खरंच हे उत्तर ऐकून खूप जीवाभावाचा प्रश्न असतो आमच्यासारख्या टीचरसाठी हा, कारण आम्ही हीच मुलं हँडल करत असतो. आणि थोडं मोठं होतं आहे माझं, म्हणजे माझंच इंटरव्ह्यू घेतल्यासारखं आत्ता वाटतंय, पण हे माझ्या ॲज अ टीचर म्हणून आतमधनं येतं आहे की दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा फॅक्टर खूप जास्त डिस्ट्रॅक्शनवाला फॅक्टर आहे आणि तो कसा मॅनेज करायचा हे खूप कमी शब्दामध्ये अतिशय सुंदर मित्रांनो या प्रणवने तुम्हाला सांगितलं आहे. प्लीज त्याला तुम्ही इथे फॉलो करा. या गोष्टी तुम्ही म्हणजे ज्यावेळेला ऐकताय त्यावेळेला यातलं नेमकं आपल्याला काय सॉर्ट आऊट करता येईल, फॉलो करता येईल, हे खरंच तुम्ही सगळ्यांनी बघा. ओके ओके प्रणव, तू जेई ॲडव्हान्स क्रॅक केलीस आणि त्याचबरोबर MHT-CET सुद्धा 99.97% मिळवून तू रँकर्समध्ये आहे महाराष्ट्रामध्ये. तर माझ्या एंट्रन्स देणाऱ्या या मित्रांना तू काय सांगू इच्छितो? तर एंट्रन्ससाठी तुम्ही जर प्रिपेअर करत असाल तर आधी हे समजून घ्या की 10वीपर्यंत तुम्ही ज्या पद्धतीने अभ्यास करत आले आहात, आता तसं नाही आहे. आता तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहेत, त्यापैकी तुम्ही परीक्षा एकतर वाईजली चूज करा. वेगवेगळ्या परीक्षा आणि वेगवेगळे कॉलेज मिळतात, त्याबद्दल तुम्ही आधी इन्फॉर्मेशन घ्या की कोणतं कॉलेज आपल्याला पाहिजे आहे आणि परीक्षेची डिफिकल्टी लेवलनुसार आपण ती देऊ शकू का वगैरे ते सगळं कन्सिडर करून तुम्ही आधी परीक्षा निवडा. परीक्षा निवडल्यानंतर मग त्याचं जे पॅटर्न आहे ते समजून घ्या. कारण म्हणजे जेई आणि CET-बद्दल बोलायचं झालं तर जेई आपलं डेप्थ चेक करते, CET जी आहे ती तुमचं स्किल चेक करते की तुम्ही किती ओघाने तुम्ही सगळं हँडल करू शकता. कारण CET-मध्ये असतात 150 प्रश्न आणि जेईमध्ये 75 प्रश्न असतात मेन्सच्या बाबतीत, आणि ॲडव्हान्समध्ये तर त्याच्यापेक्षा आणखीन कमी प्रश्न आहेत विथ रिस्पेक्ट टू टाईम. सो इकडे आपल्याला लक्षात येते की CET-मध्ये टाईम मॅनेजमेंट किती महत्त्वाची आहे. सिलेबस पण CET-ला कमी आहे, जेईला जास्त आहे. बट प्रश्नाची आणि जेईमध्ये मल्टी कॉन्सेप्ट प्रश्न विचारतात. आणि जेई ॲडव्हान्सच्या बाबतीत बोलायचं तर तिकडे मल्टिपल करेक्ट क्वेश्चन्स, इंटिजर क्वेश्चन्स, मॅच द मॅट्रिक्स क्वेश्चन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात. वेळेस CET-मध्ये फक्त सिंगल करेक्ट असतात आणि ते अतिशय इझी पण असतात अनेक प्रश्न. परीक्षेचा अप्रोच थोडक्यात समजून घ्या, प्लॅन करा, त्याला फॉलो करा आणि हार्डवर्क करा, स्मार्ट वर्क करा, प्रोसेस एन्जॉय करा स्टडीची. म्हणजे अतिशय लोड घेऊन आपल्यावरती कोणीतरी प्रेशर देत आहे अशा पद्धतीने नका चालू. स्टडी शुड बी एन्जॉयबल प्रोसेस असं माझं मत आहे. कारण नाही तर यू कॅनॉट डू इट बेस्ट इफ यू आर नॉट लाइकिंग इट. इफ यू आर नॉट लव्हिंग समथिंग देन यू कॅनॉट शो युअर बेस्ट इन दॅट. सो आपला गोल हा ठेवायचा की आपण आपलं बेस्ट दिलं पाहिजे. आपण आपलं बेस्ट देऊन मग त्यामध्ये बाकी गोष्टींचा विचार नाही केला तरी आपण आपलं बेस्ट दिलं तर झालं आपलं काम. सो ते करून निर्भीडपणे परीक्षेला सामोरे जा. फिअरलेस राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. कॉन्फिडन्स ठेवा स्वतःमध्ये परीक्षा देताना, आणि मग सप्तशी तर आहेच तुमच्यासोबत. फार फार सुंदर गायडन्स केला आहे प्रणव तू या माझ्या सगळ्या 11वी-12वीच्या मित्रांना. आणि निश्चित ही सगळी मुलं तुझ्या प्रत्येक गोष्टीला फॉलो करतील, कारण मित्रांनो सोपं नसतं रे. म्हणजे तो कितीही तुम्हाला सांगत असला की असं होतं आणि मी मिळवलं असं केलं, पण आम्ही बघितलं आहे की काय केलं आहे. आणि त्याबरोबर हे सगळं करण्यासाठी इतकं सगळं आम्ही आमच्या भाषेत सांगतो की सॅक्रिफायसेस तुम्हाला करावे लागतात. ॲट द सेम टाईम ते एन्जॉय करणं,
ते आवडणं हेही तितकंच गरजेचं असतं. प्रणव, खूप छान वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि तुझा सगळा हा जर्नी समजून घेताना. अर्थात या सगळ्या प्रोसेसमध्ये तुझे आई बाबा जे असतात ते आम्हाला माहिती आहे की प्रत्येक वेळेला त्यांची काय साथ होती आणि कशा प्रकारचे कम्युनिकेशन्स आमचे त्यांच्यासोबत होते आणि किती छान तुला त्या दोघांनी पण सपोर्ट केला. हे खरंच आम्ही 2 वर्ष बघितलं आणि तू अगदी त्या सगळ्या गोष्टीचं चीज केलं आहेस. म्हणजे याच्यापेक्षा मी काय जास्त बोलणार की अभिमान वाटावा असा तू आहेसच. आणि आय एम शुअर की इथून पुढची जर्नीसुद्धा तुझी अशीच राहावी ही माझी आम्हा सगळ्यांची संपूर्ण सप्तर्षी परिवाराची अशी मनापासून इच्छा आहे की तुझा भावी प्रवास खूप छान व्हावा. खात्रीसुद्धा आहे प्रणव. आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. आणि सगळ्यात महत्त्वाचं की थोडा वेळ आमच्यासाठी पण दिला. थँक्यू सो मच. मी पण तुम्हाला थँक्यू बोलतो की तुम्ही पण इतकी मदत केली आणि इतकं चांगलं शिकवलं. प्लस मी पॅरेंट्सलाही धन्यवाद देतो की त्यांनी फार सपोर्ट केला मला. माझ्या काही कमी पडू दिली नाही. इतका चांगला क्लास मला जॉईन करायला सपोर्ट केला. इतकं म्हणून आय थँक एव्हरीवन. आणि कोणी राहिलं असेल तर मी क्षमा मागतो.